आज टेक ऑफ मध्ये आपण चर्चा करतोय लेखनातल्या करिअर बद्दल आणि देवेंद्र संसारे आपल्या सोबत आहेत. मी त्यांना विचारते, तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात आणि मग आर्ट्सकडे आलात, MA इंग्लिश केलं तुम्ही, लिटरेचर. पण या कॉपीरायटिंगच्या क्षेत्रामध्ये कोण येतात माणसे, ही जी हे कॉपीरायटर्स जे आहेत त्यांच्या बॅकग्राऊंड्स काय असतात? मी थोडा नशीबवान होतो. मी फर्स्ट इयरच्या एंडलाच म्हटलं की मला नाही जमत, मी आर्ट्सला गेलो. पण ॲडव्हर्टायझिंग कॉपीरायटिंगमध्ये खूप मोठं प्रपोर्शन आहे की जे लोक क्वालिफाईड इंजिनियर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. ह्या लोकांनी आपले स्टडीज सगळं कम्प्लीट करून, ग्रॅज्युएट होऊन, पोस्ट ग्रॅज्युएशन करून नंतर कुठेतरी जाणवलं की हे फील्ड आपल्यासाठी नाही आहे. इंडियामधले 2 टॉप कॉपीरायटर्स आलोक नंदा आणि फ्रेडी बर्डी, हे दोघंही क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आलोक नंदा चार्टर्ड अकाउंटंट? He is a qualified chartered accountant. He is one of the most successful independent advertising agency in India today. He is doing consistent काम करतात गेले 20 वर्ष. And he is a qualified chartered accountant. It's a family business or whatever it was. I don't know what made him do chartered accountancy. पण लोकांना असं वाटतं की हे सेफ करिअर आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा हे एक सेफ जे आहे, खेळ करणं हे अनसेफ. हा, म्हणजे लिहितो म्हणजे काय करतो, म्हणजे कॉपी रायटिंग म्हणजे ऍक्च्युअली कॉपी रायटिंग हा शब्द कुठून येतो? पूर्वीच्या जर्नलिस्ट प्रेसमध्ये कॉपी द्यायचे, तर रिपोर्ट विच सबमिटेड वॉज कॉल्ड अ कॉपी. ते कॉपी लिहिणारा म्हणजे ऍडव्हर्टायझिंग कॉपी रायटिंग करत, रायटिंग द कॉपी. लोकांना अजून एक कॉपी रायटिंग हे फार कन्फ्युजिंग वाटतं. पण फायनली माझं फेवरेट एक्झाम्पल आहे, कोणी ट्रेनी किंवा नवीन होतकरू मुलगा असतो त्याला कॉपी रायटिंग करायचं असतं. म्हटलं तुम्ही म्हणालात की वसंत बापट किंवा तेंडुलकर नाहीत, बरोबर आहे, कारण आपल्याला मनाला वाटेल ते लिहिता येत नाही. एक ब्रीफ असतो, एक स्ट्रॅटेजी असते, आणि एका विशिष्ट गोष्टीसाठी आपल्याला ते लिहायचं असतं. आपल्याला एक साबण विकायचा असतो किंवा लिपस्टिक विकायची असते, जे काय असेल ते. माझं हे फेवरेट उदाहरण आहे. सकाळी दरवाजाची घंटा असते, आपण दरवाजा उघडतो, आणखीन बाहेर एक सेल्समन उभा असतो. तो म्हणतो की मॅडम 1 लक्स घ्या आणि 2 फ्री घ्या. कट टू दरवाजाची घंटा असते, आपण दरवाजा उघडतो सकाळी, बाहेर पेपर पडलेला असतो, आपण तो पेपर उघडतो आणि पहिल्या पानावर जाहिरात असते 1 लक्स घ्या 2 फ्री. ह्याच्यामध्ये फक्त मीडियमचा फरक आहे. तो सेल्समन प्रत्यक्ष विकतो आणि ती ऍड तुम्हाला पेपर थ्रू विकते. तर फायनली यू आर अ सेल्समन इन प्रिंट. म्हणजे शब्दातून ते विकता आलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि जो सेल्समन येतो आणि तो घंटा वाजतो आणि म्हणतो की त्या शेजारच्या जोशी आहेत ना, त्यांना काही डील वगैरे कळत नाही हो. हो तशाच आहेत त्या. दॅट्स हाऊ यू इंटरेस्ट दी रीडर. किंवा तुम्ही आत्ता मला 2 मिनिटं दिलीत ना, तर तुमचे दर महिन्याला 3 मिनिटं वाचतील. म्हणजे एक साबणाला 2 फ्री मिळतील, मी तुमच्या 2 खेपा वाचल्या ना. अशा इंटरेस्टिंगली जो सेल्समन सांगतो त्याच्या तोंडावर कोणी दरवाजा बंद नाही करत. मॅडम मी लक्ष्मी ठाडम. सिमिलरली इन कॉपी रायटिंग, तुम्ही जेवढ्या इंटरेस्टिंगली लिहाल तेवढ्याच इंटरेस्टिंग लोक वाचतील. पण भारतातली कॉपी रायटिंगची भाषा ही अजूनही, त्यातली जी सगळ्यात मूळ भाषा आहे ती इंग्रजी आहे. म्हणजे इंग्रजीवरती प्रभुत्व हवंच याच्यासाठी, या क्षेत्रात टिकण्यासाठी, असं म्हणाल तुम्ही? अनफॉर्च्युनेट रियालिटी आहे ती, त्याला काही करू शकत नाही. तसं आपली द वे द बिझनेस हॅज गॉन तसं झालंय खरं की इंग्रजीवरती पाहिजे. आपल्यासोबत हेमंत आहेत ठाण्याहून. मी त्यांचा एक प्रश्न घेते, आपण या हेमंत प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा बोला सर. मला हे विचारत होतं की ऍडव्हर्टाइजमेंट मला करिअर करायचंय आणि माझं आता 12वी शिक्षण झालेलं आहे. तर मी SYBCom ला प्रत्येक आहे आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये. तर मला त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळेल का? बर, थँक्स. मला आयडिया नवीन सुचतात, पण मला त्याच्यामध्ये इन कसं व्हायचं आणि ते कशा बाहेर पाडायच्या, तर त्याबद्दल मला माहिती होईल. ओके हेमंत, मला हे खूप आवडतात, कारण यातनं एक ऍस्पिरेशन कळते, काय व्हावंसं वाटतंय ते कळतं. तुम्ही काय सांगू शकाल की ज्याला आयडिया सुचतात तिथपासून ते त्या आयडिया सुचलेल्या लोकांनी विकत घ्यावा इथपर्यंतचा स्ट्रगल कसा असतो? नाही, म्हणजे काय की एकंदर हे जे काय आहे कॉपी रायटिंग म्हणा किंवा हे लेखन म्हणा, जे आपण क्रिएटिव्ह लेखन म्हणतो, ते तुम्हाला मनासारखं नाही करता येत. पण तुमच्याला रिक्वायरमेंट पूर्ण करणे हा एक मुद्दा असतो, तर ती रिक्वायरमेंट करेक्ट करणे. त्यामुळे तुमच्या आयडियाजला तुमचा विचार करायला एक शिस्त लावावी लागते. म्हणजे तुम्हाला उद्या जर सांगितलं की आता मला हे पाहिजे, असे आयडियाज करून पाहिजे, तर तुम्हाला ती सुचलीच पाहिजे. मग त्याच्यासाठी मला मूड लागतो, हे लागतो वगैरे, हा मुद्दाच नसतो. पण याचा अर्थ आहे की तुम्ही
कसा विचार केला म्हणजे आयडिया सुचतील याचे थोडासा अभ्यास असतो, थोडासा विचार असतो. आणि एकदा ते नॅक कळली. म्हणजे आम्हाला तुमच्याकडे बघून असं वाटतंय की लेखन हे अगदी मुक्त छंद असं करिअर आहे, तसं नाही, त्याच्या पाठीमागे खूप जास्त शिस्त आहे. नाही पण नुसतं असंच नाही. म्हणजे आपण जर प्रिंट मीडियाचं बघितलं, आपल्याला वाटत जरी असलं तरी ते एक पद्धतशीर शिस्त असते त्याला. म्हणजे ते असं अजिबात नाही की मनात आल्याने लिहून मोकळं झालं. त्यालाही काही नियम आहेत की काय करायचं, पहिल्या वाक्यांमध्ये लोकांना होल्ड कसं करायचं, मग दुसरा मुद्दा कधी मांडायचा, हे सगळं असतं. म्हणजे हळूहळू तुम्ही जेव्हा हे स्वतः शिस्त लावायला लागता तेव्हा तुम्हाला अनेक मोठ्या प्रतिभावंतांनी पण हे छान टेक्निक वापरलंय कळायला लागतं. आणि मग तुम्हाला ऑटोमॅटिकली आयडियाज जनरेट करता येतात, विचार करता येतो आणि ऑब्झर्वेशन तर लागतंच. पण आपल्याकडे भाषेला जास्त महत्व दिलं जात नाही. भाषेला महत्व द्यायला पाहिजे. तुम्ही यानंतर म्हणजे कॉपी रायटिंग कडून नंतर सिरियल्सच्या लेखनाकडे आणि नंतर सिनेमाच्या लेखनाकडे पण वळलात. ही मीडियम्स वेगळी आहेत, या माध्यमांच्या गरजा वेगळ्या आहेत. कसं तुम्ही स्वतःला त्याच्याशी जुळवून? मी तेच म्हणाल ना की जर एकदा मी मान्य केलं की मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि मला कोणी सांगितलं की मला सुचवू शकतं, मग आता काय की सॅच्युरेशनचा प्रश्न माझ्यात पण निर्माण झाला होता की नाही यार हे सतत नाही, आता मला ना दुसरं काहीतरी गमतीशीर केलं पाहिजे. मला लाईट लिहायची इच्छा होती, गमती जमती लिहायचं होतं, असं खूप साचलं होतं. आणि मग तो जसा संधी मिळाली मला तर त्याच्यात मोकळं झालो मी. त्यामुळे मला कधी मीडियाचा प्रॉब्लेम नाही आला कधी. त्यातलं स्ट्रगल खूप जास्त आहे नव्या लेखकांना? नाही, स्ट्रगल आहेच ना, पण स्ट्रगल कुठे नाहीये. स्ट्रगल कुठे नाहीये, पण मी म्हणतो की माझी आवडीची जर गोष्ट आहे तर मला काहीच नाही, स्ट्रगल मी आनंदाने हे करतो. त्यामुळे मला तो स्ट्रगलच वाटत नाही. स्ट्रगल वाटत नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा. आपण याबद्दल अधिक बोलत राहणार आहोत.